चला तर मंडळींनो, आज आपण बनवूया चमचमीत काळ्या मसाल्याची उसळ. उसळसाठी आपण प्रथम कांदा चिरून घेतला. आता उसळ शिजण्यासाठी 4 चमचे तेल टाकून त्यात जिरं, कढीपत्ता, कांदा टाकून चांगला परतवून घेऊया. शेंगदाणे पण टाकूयात. शेंगदाणे ऑप्शनल आहेत, जे तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे, नाहीतर नाही टाकले तरी चालतात, पण शेंगदाण्याची छान चव येते. कांदा परतत आला की त्यात एक छोटा टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो परतला की अर्धा चमचा हळद टाकूयात. मिश्रण परतले की त्यात उसळ टाकून घेऊयात. चांगले मिक्स करून 1 चमचा मीठ टाकून थोडी परतवून घेऊया. परतली की गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. आपण उसळ कढईत शिजत टाकली. तुम्ही कुकरमध्ये पण टाकून शिजवू घेऊ शकता. कढईत शिजवलेल्या उसळीची चव काही वेगळीच लागते. आता उसळ शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. मसाल्यासाठी आपण खोबऱ्याची अर्धी वाटी गॅसवर भाजून घेतली. कांदाही फोडून गॅसवर भाजून घेतला. थोडे काप करून तेलात भाजून घेतले तरी चालते. मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरची, लसूण, आलं, अर्धी वाटी काळा मसाला इतके साहित्य आपण घेऊया. कोथिंबीर जास्त असली की खायला छान लागते. आता हे सगळे मिश्रण आपण मिक्सरला बारीक दळून घेऊयात. दळताना थोडे जिरेही टाकूयात. एकदम बारीक तळून नाही घ्यायचे. आता मसाला परतण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून कढीपत्ता, जिरं, मोहरी, 1 चमचा डाळीचे पीठ टाकून पीठ चांगले भाजून घेऊ. पीठ भाजले की दळलेला मसाला टाकून परतून घेऊ. चवीपुरते लाल तिखट टाकून घेऊ. मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून परतला की शिजलेल्या उसळीमध्ये टाकून चांगले मिक्स करून घेऊ. 5 ते 10 मिनिटं उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस बंद असेच करायचा. नवनवीन अशा पदार्थ प्रकारे जाणून मसाल्याची उसळ घेण्यासाठी तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.